श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी काही खास प्रश्न आणि त्यांची उत्तरे. प्रश्न: श्री स्वामी समर्थांना गुरुवारी का पाळतात? उत्तर: गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस. स्वामी समर्थ हे सद्गुरूंचे रूप आहेत. त्यांच्या स्मरणाने गुरुवारी आपली आध्यात्मिक शक्ती वाढते, म्हणून गुरुवार हा दिवस स्वामींचा पाळतात. प्रश्न: स्वामी समर्थांना पिवळा रंग का प्रिय आहे? उत्तर: पिवळा रंग ही गुरुत्वाची आणि समृद्धीचं चिन्ह आहे. स्वामींना पिवळा फुलांचा हार, वस्त्र अर्पण केल्याने स्वामींची कृपा मिळते. प्रश्न: नैवेद्य म्हणजे नेमकं काय? उत्तर: भक्तिभावाने देवासमोर अर्पण केलेला अन्नाचा नैवेद्य म्हणजे देवाशी नातं जोडण्याचा एक सुंदर असा मार्ग. प्रश्न: जय जय स्वामी समर्थ हा जप किती वेळा म्हणावा? उत्तर: रोज सकाळी किंवा मग गुरुवारी 11, 21 किंवा 108 वेळा नक्कीच म्हणावा. याने मन शांत होतं आणि कार्यात यश येतं. प्रश्न: स्वामी समर्थांचा फोटो घरात कुठे ठेवावा? उत्तर: पूर्व किंवा ईशान्य दिशेला स्वच्छ जागी रोज दिवा लावा आणि नमस्कार करा. प्रश्न: स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवले तर चालते का? उत्तर: नक्कीच. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करत गुरुवारचा दिवा लावा आणि दिवसाची सुरुवात करा. कृपा नक्कीच होते. पुढील प्रश्न: गुरुवारी उपवास करावा का? उत्तर: हो, नक्कीच करावा. आणि फळारमध्ये केळं, दूध किंवा साबुदाणा खा. हे उपवास स्वामींना प्रिय आहे. प्रश्न: स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य प्रिय आहे? उत्तर: पिठलं भाकरी, केळी, वरण भात, साखर पारे, भक्तिभावाने दिलेला कोणताही नैवेद्य. प्रश्न: स्वामी समर्थ जपाचा प्रभाव काय आहे? उत्तर: मनाला स्थैर्य, रोगांपासून संरक्षण आणि तुमच्या कार्यसिद्धी तुम्हाला मिळते. प्रश्न: झोपण्याआधी स्वामी समर्थांचं नाव घेतल्याने काय लाभ होतो? उत्तर: वाईट स्वप्न टळतात, मन शांत राहतं, रक्षण मिळतं आणि मनात ठेवलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. प्रश्न: गुरुवारी काय देऊ नये? उत्तर: लोणचं, लसूण पोठं, तांबड्या, काळ्या वस्त्राचा त्याग सुद्धा गुरुवारी करावा. प्रश्न: स्वामी समर्थ मंत्र जप कोणत्या वेळी करावा? उत्तर: सकाळी स्नानानंतर किंवा मग संध्याकाळी दिवा लावल्यानंतर स्वामींचा जप करावा. प्रश्न: ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा अर्थ काय? उत्तर: श्री स्वामी समर्थांना नम्रतेने वंदन, त्यांच्या कृपेची याचना. प्रश्न: संकटाच्या वेळी कोणता स्वामी मंत्र म्हणावा? उत्तर: जय जय स्वामी समर्थ जोरात आणि श्रद्धेने उच्चारल्यास संकट पडते. प्रश्न: घरात भांडण असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींच्या फोटोपुढे गुरुवारी पिवळं फूल अर्पण करा आणि स्वामी समर्थांचा जप करा. प्रश्न: आजारी व्यक्तीला स्वामींचा मंत्र दिल्यास काय होते? उत्तर: आजाराचे मनोबल वाढते, औषधाला साथ मिळते आणि आजाराचा रोग शमतो. प्रश्न: स्वामी समर्थांना वाहायचं फूल नेमकं कोणतं? तर उत्तर: झेंडू, सोनटक्का, केवडा किंवा मग पिवळसर व सुगंधी कोणतेही फुले. प्रश्न: स्वामींच्या कृपेमुळे सरकारी नोकरी मिळते का? उत्तर: हो, नक्कीच. गुरुवारी 11 वेळा स्वामींचा जप करा आणि कामाच्या कागदावर स्वामींचं नाव लिहा, अगदी छोट्या अक्षरात. प्रश्न: मुलास अभ्यासात रस नाही, काय करावे? उत्तर: त्याचा अभ्यासाच्या खोलीत स्वामींचा फोटो लावा. रोज जय जय स्वामी समर्थ तुमच्या मुलाला म्हणायला सांगा. प्रश्न: आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काय करावे? उत्तर: गुरुवारी पिवळं फळ, केळ स्वामींना अर्पण करून 11 वेळा स्वामींचा जप करा. प्रश्न: सासू सुनांमध्ये भांडण होतात, काय करावे? उत्तर: सासू सुनांनी एकत्र बसून स्वामी समर्थांची आरती रोज करायची. रोज होत नसेल तर दर गुरुवारी करा. प्रश्न: नवरा बायकोत तणाव असल्यास काय करावे? उत्तर: एकत्र स्वामींची पूजा करा. सलग 7 दिवस स्वामी समर्थ नावाचा जप करा. प्रश्न: मुलाला वाईट सवयी लागल्या तर काय करावे? उत्तर: त्याच्या उशीखाली स्वामींचं छायाचित्र ठेवावं. दररोज जय जय स्वामी समर्थ जपा. प्रश्न: गुरुवारी फरशी पुसू नये असं का म्हणतात? उत्तर: फरशी पुसल्याने घरातील गुरुतत्व ढवळलं जातं अशी समजूत आहे. श्रद्धेने त्या दिवशी घराला विसावा दिला जातो. प्रश्न: गुरुवारी मीठ का देऊ नये? उत्तर: मीठ हे गुरुकृपा आणि संबंधाचं प्रतीक.
ते देणं म्हणजे आपले आध्यात्मिक संबंध दुसऱ्याला देणं अशी समज आहे. प्रश्न, गुरुवारी केस का कापू नयेत? उत्तर, केस कापणे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा कापणं. गुरुवारी ती ऊर्जा गुरुशी संबंधित असते असं मानलं जातं. प्रश्न, गुरुवारी पैसे का उसने द्यायचे नाहीत? उत्तर, गुरु म्हणजे लक्ष्मी व ज्ञान. गुरुवारी उसनं देणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी व गुरु हे दोघेही पाठवणं. प्रश्न, गुरुवारी नवीन वस्त्र दागिने का खरेदी करू नये? उत्तर, हा दिवस दान धर्मासाठी, हिशेब, अहंकार आणि संग्रह टाळून आध्यात्मिक वाढ साधावी असा त्यामागचा हेतू, म्हणून गुरुवारी नवीन वस्तू खरेदी करू नये. प्रश्न, घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास उपाय काय? उत्तर, स्वामींच्या फोटोसमोर गंध आणि फुलांनी पूजन करून घंटानाद करा. प्रश्न, व्यवसायात नुकसान जर तुम्हाला होत असेल तर काय करावे? उत्तर, दुकानमध्ये किंवा ऑफिसमध्ये गुरुवारी गंध फूल वाहा आणि स्वामी मंत्र नक्कीच वाचा. प्रश्न, लग्न जर तुमचं जमत नसेल तर काय करावे? उत्तर, प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींना पिवळं वस्त्र दान द्या किंवा पिवळं काहीतरी वस्तू सुद्धा दान दिली तर चालेल. प्रश्न, मुलीचं योग्य स्थळ मिळत नाही, उपाय? उत्तर, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 21 दिवस रोज जपा. प्रश्न, कोर्ट केस चालू असेल तर काय करावे? उत्तर, गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणत केस पेपर समोर ठेवा. प्रश्न, शत्रू त्रास देत असेल तर काय करावे? उत्तर, स्वामींच्या नावाने 1 लिंबू मंत्र जपत 7 वेळा फिरवून घराबाहेर टाकावे. प्रश्न, मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी काय करावे? उत्तर, झोपण्यापूर्वी स्वामींचा फोटो डोळ्यासमोर ठेवून जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणावा. प्रश्न, मुलाला नोकरी मिळत नाहीये, काय उपाय करावा? उत्तर, गुरुवारी केशराचा तिलक लावा व स्वामींचं नामस्मरण करायला लावा, नोकरी नक्कीच मिळेल. प्रश्न, स्वप्न दोष किंवा वाईट स्वप्न त्रास देत असतील तर काय करावे? उत्तर, उशीखाली स्वामींचा एक छोटासा फोटो आणि गंध लावलेली सुपारी ठेवा. प्रश्न, अपघात टळण्यासाठी काय करावे? उत्तर, वाहनावर जय जय स्वामी समर्थ लिहा व दररोज स्वामी समर्थांची प्रार्थना करून नामस्मरण करा. प्रश्न, लहान बाळ रडतं झोपत नाही तर काय करावे? उत्तर, त्याच्या कपाळावर थोडंसं पाणी व गंध लावून स्वामींचा जप आणि नामस्मरण करा. प्रश्न, घरात वारंवार आजार होत असल्यास काय उपाय करावे? उत्तर, दर गुरुवारी घरात गूळ, हळद, गंध वाहून स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करा. प्रश्न, स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य सर्वात प्रिय आहे? उत्तर, बत्ताशे, केळी, पिवळा प्रसाद जसे शिरा, पिठलं, भात. श्रद्धेने दिलेला कोणताही अन्नप्रसाद ते स्वीकारतातच. प्रश्न, स्वामी समर्थांची सेवा कोणत्या वयात सुरू करावी? उत्तर, कोणतेही वय चालते. श्रद्धा असेल तिथे वयाचे बंधन नसते. लहानपणापासून भक्तीची सवय लागल्यास ती जीवन मार्गी लावण्यास खूप मदत होते. प्रश्न, स्वामी समर्थांनी कोणता संदेश दिलेला आहे? उत्तर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आजही संकटात आधार देतोच. प्रश्न, स्वामी समर्थांना फुलं अर्पण करताना कोणती घ्यावीत? उत्तर, पिवळी झेंडूची फुलं, सोनटक्का आणि कमळ अर्पण केल्याने कार्यसिद्धी होते. प्रश्न, स्वामी समर्थ मंत्र रोज किती वेळा म्हणावा? उत्तर, ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र दिवसातून किमान 11 वेळा तरी नक्कीच म्हणावा. प्रश्न, स्वामी समर्थांची कृपा ओढवण्यासाठी काय करावं? उत्तर, दर गुरुवारी त्यांना पिवळं फूल नैवेद्य अर्पण करा आणि रोजच स्वामींचे मनापासून नामस्मरण करून श्री स्वामी समर्थ हा मंत्र नियमितपणे जपा. प्रश्न, स्वामी समर्थांची आरती कोणती आहे? उत्तर, जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था ही स्वामींची आरती पारंपरिक आहे, ती गुरुवारीच म्हणावी. हे सर्व उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केलं तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.